कधी विचार केलाय का की आर्थिक चार्ट्समध्ये असे काही छुपे पॅटर्न्स असू शकतात जे आपल्याला बाजाराची पुढची चाल सांगू शकतील? खरं तर अनेक ट्रेडर्स याच एका आशेवर असतात. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण कॅन्डलस्टिक चार्ट्सच्याच याच रहस्याचा पडदा उचलणार आहोत. हा तोच प्रश्न आहे नाही का, जो प्रत्येक नवीन ट्रेडरच्या मनात येतो. अनेकांना असं वाटतं की या चार्ट्समध्ये कुठली तरी गुप्त भाषा दडलेली आहे जी बाजाराचं भविष्य सांगू शकते. पण यात खरंच किती तथ्य आहे? चला आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचं आकर्षणच असं आहे की ते एका व्हिज्युअल भाषेसारखे वाटतात. असं वाटतं की ते बाजाराच्या आतल्या गोष्टी म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला सांगत आहेत. आणि हीच भाषा शिकण्याची उत्सुकता आपल्याला या विश्लेषणाकडे खेचून आणते. ठीक आहे, तर चला एकदम बेसिकपासून सुरुवात करूया. इथे पहा, प्रत्येक कॅन्डलचा एक मुख्य भाग असतो ज्याला बॉडी म्हणतात. ही बॉडी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईजमधला फरक दाखवते. आणि त्या बॉडीच्या वर खाली ज्या बारीक रेषा दिसतायत ना, त्यांना शॅडो किंवा विक्स म्हणतात. त्या ठराविक वेळेतला हाय आणि लो पॉइंट दाखवतात. एकदम सोपं आहे, बरोबर? आता रंगांची गंमत बघूया. जर कॅन्डल हिरवी किंवा पांढरी असेल तर त्याचा सरळ अर्थ आहे की खरेदीदारांनी बाजी मारली आणि किंमत ओपनिंगच्या वर जाऊन बंद झाली. या उलट जर कॅन्डल लाल किंवा काळी असेल तर समजावं की विक्रेते वरचढ ठरले आणि त्यांनी किंमत खाली खेचली. हे दोन रंगच आपल्याला बाजारातल्या लढाईची संपूर्ण कहाणी सांगतात. बरं, आता बेसिक गोष्टी तर समजल्या. आता आपण काही खास आणि प्रसिद्ध पॅटर्न्स बघणार आहोत. ट्रेडर्सच्या जगात हे पॅटर्न्स म्हणजे बाजाराकडून मिळणारे संभाव्य संकेत मानले जातात. चला पाहूया की हे संकेत नेमके काय सांगतात. ह्यातलाच एक खूप महत्त्वाचा पॅटर्न आहे एंगल्फिंग पॅटर्न. एंगल्फ या शब्दाचा अर्थ आहे गिळंकृत करणे. आणि नावाप्रमाणेच हा पॅटर्न बाजाराचा सध्याचा ट्रेंड बदलू शकतो याचे संकेत देतो. याचे दोन प्रकार आहेत. डावीकडे आहे बुलिश एनगल्फिंग, जेव्हा बाजार खाली जात असतो आणि अचानक एक मोठी हिरवी कॅन्डल मागच्या लाल कॅन्डलला पूर्णपणे गिळून टाकते, तेव्हा समजायचं की तेजी परत येऊ शकते. आणि उजवीकडे त्याच्या अगदी उलट आहे बेरिश एनगल्फिंग. तेजीच्या बाजारात एक मोठी लाल कॅन्डल आधीच्या हिरव्या कॅन्डलला झाकून टाकते, जे मंदीचे संकेत देते. आता ओळख करून घेऊया एका खास कॅन्डलची, डोजी. याची गंमत अशी आहे की याची ओपन आणि क्लोज किंमत जवळजवळ एकाच ठिकाणी असते. त्यामुळे याची बॉडी खूपच लहान किंवा नसतेच. म्हणूनच ती एखाद्या अधिक चिन्हासारखी किंवा क्रॉससारखी दिसते. तर मग या डोजीचा अर्थ काय लावायचा? सोप्पं आहे. ही कॅन्डल बाजारातली अनिश्चितता दाखवते. म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे, पण कुणीच जिंकत नाहीये. हा संघर्ष म्हणजे येणाऱ्या काळात ट्रेंड बदलू शकतो किंवा बाजार काही काळ स्थिर राहू शकतो याचा एक महत्त्वाचा संकेत असतो. आतापर्यंत सगळं एकदम सोपं आणि मस्त वाटत होतं, बरोबर? पॅटर्न्स ओळखा आणि झालं काम. पण थांबा, कारण कथेत आता एक जबरदस्त ट्विस्ट आहे. चला आता डेटा काय सांगतो ते पाहूया, आणि ते खरंच खूप आश्चर्यकारक आहे. हे वाक्य आहे थॉमस बुल्कोव्स्की यांचं, ज्यांनी आपलं आयुष्य कॅन्डलस्टिक्सवर संशोधन करण्यात घालवलं. ते स्वतः म्हणतात की हे पॅटर्न्स जसे सांगितले जातात तसे कामच करत नाहीत. त्यांचं हे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपण ज्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतोय त्या खरंच तितक्या प्रभावी आहेत का. आणि हा आहे तो आकडा जो तुम्हाला धक्का देईल. त्यांच्या संशोधनानुसार तब्बल 31% कॅन्डलस्टिक पॅटर्न्स फेल होतात. म्हणजे विचार करा, जवळजवळ प्रत्येक 3 पैकी 1 पॅटर्न तुम्हाला चुकीचा सिग्नल देऊ शकतो. हा आकडा खरंच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. मग प्रश्न पडतो की असं का होतं? हे सिग्नल्स का फेल जातात? कारणं तशी सोपी आहेत. अनेकदा लोक फक्त पॅटर्न पाहतात पण त्यामागचा संदर्भ विसरतात. म्हणजे बाजारात किती व्हॉल्यूम आहे, मार्केटचा मोठा ट्रेंड कोणत्या दिशेने आहे, बाजार साईडवेज तर नाही ना. या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पॅटर्न्स धोका देतात. मग आता मोठा प्रश्न हा उरतो की या खोट्या सिग्नल्सच्या जाळ्यातून खऱ्या सिग्नलला ओळखायचं कसं? या पॅटर्न्सवर पूर्णपणे विश्वास ठेवणं सोडून द्यायचं का? नाही, अजिबात नाही. याचं उत्तर आहे अधिक स्मार्टपणे ट्रेडिंग करण्यात. चला आता आपण त्या पद्धतींबद्दल बोलूया ज्या तुम्हाला या खोट्या सिग्नल्सना फिल्टर करायला आणि तुमची अचूकता वाढवायला मदत करतील. कारण फक्त पॅटर्न दिसणं महत्त्वाचं नाहीये, तर त्याचं योग्य विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. यासाठी फक्त 3 सोपे पण अत्यंत प्रभावी नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, घाई करायची नाही. पॅटर्न तयार झाल्यावर पुढची कॅन्डल काय करते याची वाट पहा. दुसरा, प्रवाहाच्या विरुद्ध जायचं नाही. बाजाराचा जो मुख्य ट्रेंड आहे त्याच दिशेने सिग्नल शोधा. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कॅन्डलस्टिक्सना कधीही एकटा वापरू नका.
त्यांना इतर टेक्निकल टूल्ससोबत वापरा. उदाहरणार्थ आपण कॅन्डलस्टिक्सची जोडी RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सोबत लावू शकतो. RSI आपल्याला बाजारातल्या खरेदी किंवा विक्रीचा जोर किती आहे हे सांगतो. जेव्हा कॅन्डलस्टिक्सचा सिग्नल आणि RSIचा सिग्नल एकत्र मिळतो तेव्हा तो अधिक विश्वासार्ह बनतो. हे टेबल बघा, एकदम क्लिअर होईल. समजा चार्टवर एक बुलिश पॅटर्न दिसला आणि त्याचवेळी RSI इंडिकेटर बुलिश डायव्हर्जन्स दाखवत असेल, म्हणजे चार्टवर किंमत नवीन लो बनवतीये, पण RSI तसं करत नाहीये, तर तोच सिग्नल खूपच शक्तिशाली बनतो. याचा अर्थ किंमत खाली जात असली तरी खरेदीचा जोर आतून वाढत आहे आणि बेरिश डायव्हर्जन्समध्ये याच्या अगदी उलट होतं. तर आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. आपल्याला हे समजून घ्यायचे की कॅन्डलस्टिक्सची खरी ताकद काय आहे आणि त्यांचा वापर नेमका कसा करायला हवा. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. कॅन्डलस्टिक्स भविष्य सांगण्यासाठी नाहीत, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आहेत. त्या बाजारातल्या खेळाडूंच्या मनात काय चाललंय याचा आरसा आहेत. म्हणजेच कॅन्डलस्टिक्सकडे सिग्नल म्हणून पाहण्याऐवजी बाजाराच्या मानसशास्त्राचं चित्र म्हणून बघा. प्रत्येक कॅन्डल तुम्हाला खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील लढाईची एक कथा सांगत असते. डोजी आपल्याला त्यांची अनिश्चितता दाखवते, तर एनगल्फिंग पॅटर्न एकाचा दुसऱ्यावर झालेला विजय दाखवतो. तर मग आजच्या या विश्लेषणातून आपण काय घेऊन जायचं? 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं, कॅन्डलस्टिक्स बाजाराची भावना दाखवतात, भविष्याची हमी देत नाहीत. दुसरं, संदर्भ सगळ्यात महत्त्वाचा आहे. ट्रेंड आणि व्हॉल्यूमशिवाय पॅटर्न अर्धा अधुरा आहे. आणि तिसरं, याला एका साधनाप्रमाणे वापरा, कुठल्यातरी चमत्काराप्रमाणे नाही. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा आपण चार्ट पाहाल तेव्हा स्वतःला विचारा, मी फक्त एका पॅटर्नवर प्रतिक्रिया देत आहे की त्यामागे लपलेली खरेदीदार आणि विक्रेत्यांची लढाई, त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण खरा फरक तिथेच आहे.